मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. यत् करोषि यदश्नासि यजु होषि ददासि यत् पश्यसि कौन्तेय यत् कुरुष्व मदर्पणम. अर्जुना, तू जे जे करशील, जे जे भोगशील, जे जे अग्निधावन करशील, जे जे दुसऱ्याला देशील व जे जे तप करशील ते सर्व मला अर्पण कर. मला अर्पण कर याच्या पाठीमागे ज्याला द्यायचं आहे त्याला द्यावं, द्या, त्याच्याबद्दल प्रश्न नाहीये. म्हणजे तुम्ही कुठं एखाद्याला काही मदत करत असाल, अजून काही इव्हन म्हणजे तुमच्या घरामध्ये सुद्धा, रोजच्या याच्यामध्ये सुद्धा आपण जेव्हा आपल्या मुलांना काही पैसे देतो, काही फीज असतील, क्लासेस साठी देत असू, बरोबर, इव्हन शनिवारच्या बाजारात जरी आपण जात असलो, आपण भाजी घेतो, पण भाजीवाल्याशी जो काही व्यवहार असेल त्याचा तो तर पैसे देतोच ना आपण. त्याच्याशिवाय तर काही तो भाजी देणार नाहीये, किराणा मालवाला किराणा देणार नाहीये. तर ते देताना द्यायचंय त्याला, परंतु भाव असा ठेवायचा आहे की मी हे परमेश्वराला देत आहे. कृतीत काही वरपांगी फरक दिसणार आहे का? वरपांगी कृतीत काहीच फरक नाही. वरपांगी कृतीत काही फरक नाहीच आहे. फक्त आपल्या जाणीवेमध्ये फरक आहे. बघा, तुमचा मुलगा असतो, आपला ते बाळ असतं, आहे की नाही, तेव्हा आपण त्याला काही घरातलं जेवण खाण देत असतो का? पोळ्या वगैरे ते काही देत नसतो, बरोबर आहे. त्याला काय लागतं ते दूध देत असू, काय भाताची पेज लागत काय ते देत असतो. परंतु आपण त्याला देत असतो ते त्याला नाव सुद्धा ठेवलेलं नसतं ज्या वेळेला, तेव्हा आपण त्या बाळाला म्हणून देत असतो, ते आपलं आहे म्हणून देत असतो. तीच भावना आपण ईश्वरापासून जर लहानपणापासून त्याच्याशी वागवली तर कृती तीच करायची. मोठं झाल्यानंतर आपल्याला जेवण त्यालाच घालायचंय, आपल्या नवऱ्याला आपल्याला जेवण घालायचं आहे, किंवा आपल्या बायकोचं काही काम आपल्याला करायचं असलं, म्हणजे काय गिव्ह अँड टेक आहे हे सगळं. तर या सर्व भूमिकेमध्ये हे आपण त्या व्यक्तीला देताना द्यायचंय, पण मनातला भाव असा पाहिजे की मी हे माझ्या परमेश्वरासाठी करते. मग तिथं आडकाठी येत नाही, कारण सर्वस्व समर्पणाची जाणीव तिथं तयार होते. त्याच्यामुळे मला हे जमत नाही, मला हे जमणार नाही, या माझ्या ह्याच्यात बसत नाही वगैरे कन्सेप्टच येत नाही. मी संपूर्ण जर ईश्वराच्या कॉन्सेप्ट मध्ये बसत असेल तर मला माझ्या ह्याच्यात बसतच नाही अशी कुठली गोष्ट होऊच शकत नाही, नाही का? त्याच्यामुळे आपल्यामध्ये सगळं बसलं पाहिजे प्राथमिकपणे, ही पहिली जाणीव त्याच्यामध्ये तयार होते. त्याच्यामुळे तू, म्हणून त्यांनी म्हटलंय बघा, अर्जुना, तू जे जे करशील, जे जे भोगशील, म्हणजे करणंही आलं, भोगणंही आलं, दोन्ही गोष्टी आल्या, त्या त्या सर्व जे जे अग्निधावन करशील, अग्निधावन करशील. आता अग्नीची संकल्पना रजोगुणापासून सत्वगुणापर्यंत तमोगुणापर्यंत सर्वत्र आहेच ना अग्नीची संकल्पना. त्यामुळे त्या अग्नीला जे जे हवन करशील ते ते दुसऱ्याला, आणि जे जे दुसऱ्याला देशील, म्हणजे आपण खाल्लेलं अन्न सुद्धा आपण तोंडाने म्हणतो
पण शेवटी माझं शरीर चांगलं व्हायला पाहिजे ही भूमिका आलीच ना, परत देहबुद्धी आलीच ना. आपण काय अन्न खातो ते काय देवाचं शरीर चांगलं व्हावं आपण थोडीच खातोय. पण ते अन्न सुद्धा खाताना मी खातो आहे, ब्रह्म खावं लागणार आहे लक्षात घ्या. यू हॅव टू सॉल्व द गॉड, यू हॅव टू सेन्स द गॉड. म्हणजे सगळ्या आपल्या ज्या पंच ज्ञानेंद्रियांच्या जाणीवा आहेत या सर्व ईश्वरमय जर करायच्या असतील तर त्या त्या ज्ञानेंद्रियांना ईश्वरात घातल्याशिवाय ते होतीलच कशा. त्यामुळे या सर्व गोष्टी ईश्वरमय करायच्या, पण त्या करताना कोणतरी दुसरी व्यक्ती लागणारच आहे ना, आहे की नाही. मग ती जी व्यक्ती आहे तू त्याच्यामध्ये राहा, त्यांच्यामध्ये कर, त्यांच्याबरोबर काय असेल ते तू उपभोग घे, परंतु जे जे तप करशील ते सर्व मला अर्पण कर, एवढंच करायचंय. साधना सोपी झाली आहे की नाही, पण ही करायला खूप अवघड जाते. याच्यामध्ये कुठं आडकाठी नाहीये. बघा हे अत्यंत गुह्य असं राजगुह्य आहे हे. तुम्हाला राजयोग जर जीवनात उपभोगायचा असेल, राजयोग कशात नाही तो कर्म, भक्ती आणि ज्ञान तिघांच्याही जाणीवा एका मनुष्यात म्हणजे एका जीवात्म्यात स्थिर झाला की राजयोग तयार झाला, म्हणजे आत्मज्ञानी झाला. लक्षात आलं. म्हणून करायचं काय नाही असं काही नाहीये, असं काहीही कुठेही यांनी याच्यात म्हणलेलं नाहीये. म्हणून तू जे जे करशील तिथे तेथे मी करतो आहे असं न ठेवता तू ते सर्व मला अर्पण करत राहा. यानं काय होणार आहे, मी जे जे कर्म करणार आहे हे मला ईश्वराला द्यायचंय. ते कर्म कसं होईल तुम्ही थोडक्यात विचार करा या गोष्टीचा. तुम्ही जो जो उपभोग घ्याल त्या त्या उपभोगाला देहबुद्धीची जाणीव न ठेवता आत्मबुद्धीच्या जाणीवेमध्ये ते तुम्हाला नेता यायला पाहिजे. आता ही घटना फक्त ध्यान करून होणार आहे का असं वाटतं तुम्हाला? ही प्रॅक्टिस करण्यासाठी कोणाशी तरी समूहात यायला लागणारच आहे ना. म्हणून पहिला समूह जो आपला येतो तो कौटुंबिक समूह असतो. म्हणून वी ऑलवेज टेक देम फॉर ग्रँटेड, डोंट टेक देम फॉर ग्रँटेड. लक्षात, ही पहिली जाणीव इथून सुरू होते. आपण आपल्या नवऱ्याला, आपण आपल्या बायकोला, आपण आपल्या मुलाबाळांना, आपल्या नातवंडांना, आपल्या सर्व जे काही अजून परिवारातले जे काही क्लोज असतील तुमच्या त्या लोकांना वी टेक देम फॉर ग्रँटेड. तसं नाही करायचं. आपलं अस्तित्व त्यांच्यापासून वेगळं ठेवायचं. अस्तित्व हे कशासाठी वेगळं ठेवायचं की मला त्यांच्या आसक्तीत जायचं नाही, पण मी कर्म त्यांच्यासाठी करणार आहे आणि जे जे करणार ते त्यांच्या चांगल्यासाठीच करणार आहे. ही भूमिका त्यांना पटली नाही, सोडून देणार आहे. कारण मी ती गोष्ट ईश्वरासाठी करतोय, त्यांच्यासाठी करतच नाही. भले माझी एखाद्या अंधभक्ती कारण ज्ञानात कमी असू शकेल, कारण ज्ञान माझं वाढत जाणार आहे, तशा माझ्या संकल्पना वाढत जाणार आहेत ना. आता ते इमिडिएट एकदम तर काही माझं सर्व ज्ञानाचा आविष्कार माझ्यात होणार आहे का? नाही. पण माझं श्रवण मनन चिंतन हे जर सतत चालत असेल तर माझ्या भूमिकेमध्ये, बघण्याच्या भूमिकेत फरक पडला पाहिजे. म्हणून 9व्या अध्यायापर्यंत जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला आणलं तेव्हा त्यांनी त्याला हे सांगितलं. लक्षात घ्या. म्हणून कुठल्या जाणीवेमधनं कृष्ण सांगतोय हे समजणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पण हे गुह्य आहे. तुम्ही पहिलीतल्या मुलाला एकदम गुह्य सांगाल का? नाही. 10वीतल्या मुलाला तरी सांगाल का? नाही. तो शिक्षणाच्या जेव्हा एका विशिष्ट टप्प्यावरती येतो तेव्हा जेव्हा त्याला आपण त्याच्या ध्येयाची जाणीव देतो
आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुला हे 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 करावं लागणार आहे, ही जाण जेव्हा तयार होते तेव्हा आपण त्याला सांगतो. तोपर्यंत सांगतो ना, तोपर्यंत सांगत नाही. तसंच कृष्णाने, अर्जुन तर खरा किती बुद्धिमान होता, त्या कर्तृत्ववान सुद्धा होता, राजा होता. त्यामुळे त्याच्या जाणीवा एक एक पद उघडत उघडत 18 अध्यायापर्यंत आणलं आणि मग 18 अध्यायामध्ये त्याला हे राजयोगाचं गुह्य सांगितलं. असं म्हणून गुह्य झालं ना हे, ही भूमी. आणि हे प्रत्येक अध्यायात आलेलं आहे बघा, म्हणजे अध्यायात नाही, प्रत्येक श्लोकामध्ये एक एक गोष्ट कृष्ण मांडत गेलेला आहे. तुम्ही जर नीट अभ्यास केला त्याचा तर तुमच्या लक्षात येईल. या भूमिकेतनं ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, भाऊ जे जे काही व्यापार करसी का भोग हन भोगिसी अथवा यज्ञीय जिसी नाना विधी. अर्जुना, तू जे जे काही व्यापार करशील किंवा जे काही भोग भोगशील अथवा नाना प्रकारचे यज्ञ करशील, ना तरी पात्र विशेषी दाने का सेवका देसी जीवने तपादी हन साधने व्रते करीसी. किंवा पात्र पाहून जे दान देशील, राजा होता ना तो, त्याच्या क्रिया त्यांनी दाखवलेल्या आहेत. किंवा सेवक जनांना जे काही त्यांच्या सेवेबद्दल मोबदला म्हणून वेतन देशील, नाना प्रकारची तपादी व्रते साधने करशील, ते क्रियाजात आघवे. हे मागच्या झालं तुम्हाला वाटतं थोडं आपलं, बरोबर ना. ते क्रियाजात आघवे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. त्या सर्व क्रिया ज्या रीतीने जशा होतील तशा माझ्या प्रित्यर्थ माझे ध्यान ठेवून करीत जा. पण आपल्या अंतःकरणामध्ये मी अमुक केले अशी कर्तृत्वाची यत्किंचित देखील आठवण होणार नाही. हे मी जे सांगत होतो तेव्हा ते हे सांगत होतो, आहे की नाही. आपल्या कर्तृत्वाची यत्किंचित देखील आठवण होणार नाही अशी धुतल्याप्रमाणे सर्व कर्मे मला अर्पण कर. हे त्याच्यातलं मुख्य सूत्र आहे. परी सर्वथा आपुले जीवी केलियाची जे से काहीची नुरवी, ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझ्या हाती. अशा प्रकारे ते स्वच्छ करून तू मला ती कर्म अर्पण कर. शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधने, संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामपैष्यसी. पुण्य पाप रूप कर्माची सुख दुःख रूप जी फळे, तीच कर्माची बंधने आहेत. त्या बंधनापासून अर्जुना तू मुक्त होशील. तो अशा रीतीने तुझे अंतःकरण योगयुक्त झाल्यामुळे तू मुक्त होऊन मला प्राप्त होशील. आता योगयुक्त होऊन म्हणजे आता परत त्या मागच्या आपल्याला पेजवर जावं लागतं की अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारदा आणि योगाचे, बरोबर आहे. म्हणजे समत्व चित्ताचं हा पहिला मापदंड आहे अध्यात्मातला, लक्षात घ्या. आणि याच्या पुढेच प्रगतीच्या पायऱ्या माणूस पुढे जाऊ शकणार आहे. म्हणून हा जो योग आहे, हा योग अंतरंग चतुष्टयाच्या जाणीवेतला योग असल्यामुळे याला आपल्याला समचित्ताच्या समत्वापर्यंत आणणं गरजेचं आहे. आणि त्या आणण्यासाठी तू मुक्त होशील अशा रीतीने तुझे अंतःकरण योगयुक्त झाल्यामुळे. आता मुक्त होणं आणि योगयुक्त होणं या दोन्ही गोष्टी संकल्पना त्यांनी एकत्रित आणल्यात. बघा कशा आणल्यात. तू मुक्त होऊन काय होशील आणि परत मला प्राप्त होशील. म्हणजे आपल्याला मुक्ती पाहिजे, बरोबर. कशातनं मुक्ती पाहिजे आहे हे ज्या मनबुद्धीला कळणार आहे तो योग आहे, लक्षात घ्या. आता डेफिनेशन बदलली थोडी, बरोबर आहे. की आपल्याला मुक्त, आपल्याला ईश्वर प्राप्ती करायची. कारण पुढे काय म्हणले, मला प्राप्त होशील. शेवटी हे सगळं करायचंय कशासाठी, त्याला प्राप्त होण्यासाठी, म्हणजे त्याच्यातच मिसळण्यासाठी. हेच सत्य आहे की नाही. तुमची इच्छा काय आहे, माझी इच्छा काय आहे, त्यांची इच्छा काय, सर्वांची इच्छा एकच आहे की मला जीवात्मा म्हणून राहायचंच नाहीये, मला ईश्वराचा आत्मा म्हणूनच जगायचंय. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करा, हे फायनल ध्येय आहे. हे स्क्वेअर अप केलेलं आहे आपण. त्यामुळे या जाणीवेमध्ये शिरण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील
त्या कशा प्रकारे, म्हणून मूळ जे आहे, मूळ काय आहे आपलं, बीज आहे. मूळ बीज कुठलं आहे, जीवात्मा हे आपलं मूळ बीज आहे. जसं आंब्याच्या झाडाचं बीज जे आहे, चिंचेच्या झाडाचं आहे, काय विविध झाडं, फळ झाडं, फुल झाडं जे काय असतील ती, त्यांचं जे बीज आहे त्या बीजाप्रमाणेच त्यांची वाढ झालेली आहे. बरोबर. मग हे जर सत्य असेल तर माझ्या बीजामध्ये जे आता फळं येत आहेत ती सर्व फळं कुठल्या स्वरूपातली आहेत, माझ्या अपेक्षांच्या स्वरूपातली आहेत. बरोबर आहे. आणि त्या फळाला कुठल्याही अपेक्षा विरहिततेचं फळ येणं गरजेचं आहे. म्हणजे बदल कुठं व्हायला पाहिजे, बीजात बदल व्हायला पाहिजे. हा बीजातला बदल म्हणजे जीवात्म्यातला बदल आहे. लक्षात घ्या. पण जीवात्मा कशाने तयार झालाय, प्रारब्ध संचित क्रियमाणातनं तयार झालेला आहे. मग प्रारब्ध कसं झालं आपलं तयार, माझ्या कर्मातनं तयार होणाऱ्या ज्या घटना आहेत कर्मबंधातनं प्रारब्ध आणि संचित तयार झाले. आपण प्रारब्ध काढून टाकू, संचितच होईल. जे भोगतोय या जन्मात ते प्रारब्ध आहे, ठीक आहे. पण संचित म्हणून जे संपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये प्रारब्ध पण इन्क्लुझिव्ह आहे, ते कशातनं तयार झाले, कर्मबंधातनं तयार झालेला आहे. मग हा कर्मबंध जर मला काढून टाकला तर काय होईल, माझ्या बीजात बदल होईल. बीजातला बदल करायचा आहे. म्हणून हा संपूर्ण जाणीव कर्माशी रिलेट होते. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य कर्मात का बांधली, त्याचं रहस्य हे. या 9व्या अध्यायाच्या या जाणीवेपर्यंत लोकमान्य टिळक जेव्हा बौद्धिक दृष्ट्या पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे माझ्यातला बदल माझ्या कर्माशिवाय शाशक्यच आहे. म्हणून मग कर्म जे आलं ते पहिलं भौतिकातलं कर्म आलं. मग त्या कर्मातल्या बदलासाठी मन बुद्धीच्या जाणीवा बदलणं गरजेचं आहे. मग मन बुद्धीच्या जाणीवांसाठी ज्ञानाची गरज आहे. मग त्या ज्ञानाच्या जाणीवेतनं मला कर्म तर करावंच लागणार आहे. माझा परिवार तर आहेच आहे. अर्जुनाला सुद्धा युद्ध करावंच लागणार आहे ना. तेच सांगतोय श्रीकृष्ण, तुला कर्माशिवाय पर्यायच नाहीये. पण ते कर्म करताना तू ते कर्म जे करायचंय तू त्या लोकांशी कर. मार द्रोणाचार्यांना, मार भीष्मांना, कारण ते असत्याच्या जाणीवेतले आहेत, लक्षात ठेव. परंतु ते तू करतोय जसं समजू नको, ते धुवून मला देऊन टाक. ते जाणीव आहे. आलं का लक्षात. ही त्याचा मूळ गाभा आहे, लक्षात घ्या. 9वा अध्याय खरं तर चुकू नये असा प्रकार आहे हा. इतकं सुंदर त्याच्यात तत्वज्ञान बांधलेलं आहे सगळं. त्या भूमिकेतनं आपल्याला हा ते काय म्हणतात बघा, म्हणून पुण्य पाप रूप कर्माची सुख दुःख रूप जी फळे आली ना आपल्या जीवनामध्ये, आता लक्षात आलं तुमच्या, ती फळं आली, तीच कर्माची बंधने आहेत. कर्मबंधन का आली, आपल्याला काय हे सगळं सुख दुःख बघा भोगावं लागतंय, गेल्या जन्मातल्या संचितातनं तयार झालेल्या कर्मबंधातनं तयार झालेल्या गोष्टी आपल्याला भोगावा लागतायत. तीच मुलं आहेत जी एकेकाळी आनंद देत असतात, ती तुम्हाला दुःखाला पण कारणीभूत असतात. ज्या ज्या व्यक्ती आपल्या समोर येत गेलेल्या आहेत, आपण कर्तव्य म्हणून करतोही, काय असं नाही, परंतु कर्तव्याच्या पाठीमागे ते दुःख आपल्या आत कुठेतरी असतच. परंतु त्या दुःखाला दुःख न समजता आपण कर्तव्य करतो असंही न समजता ते आपण मला आलेलं माझं प्रारब्ध आहे आणि ते मी करतो आहे आणि ते मला ईश्वराला अर्पण करायचंय, संपलं. ही अजून वरची कर्तव्याच्याही पुढची जाणीव आहे, लक्षात घ्या. हा प्रयोग करण्यासाठी सर्व जीवनाचे प्रसंग आपल्याला ईश्वर देत असतो. जो घेतो तो सुटून जातो, तो कर्मबंधात सुटतो. जो घेऊ शकत नाही तो
त्याच्या पाप आणि पुण्याच्या जाणीवेमध्ये सतत खेळत राहतो. कर्मबंध तयारच होत राहतात आणि अपेक्षा आणि सर्व ज्या गोष्टी आहेत दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दल निर्माण होणारा असूया क्रोध काय जे असेल ते सर्व आहे काळ म्हणायचं ब्लॅकलिस्टेड सर्व गोष्टी तयार होत राहणार. यासाठी ते म्हणतायत की तू पुण्य पाप रूप कर्माची दुःख स्वरूप जी फळे तीच कर्माची बंधने आहेत. त्या बंधनापासून अर्जुना तू मुक्त होशील व अशा रीतीने तुझे अंतःकरण योगयुक्त झाल्यामुळे. कारण हे सर्व करताना मन आणि बुद्धीची एकात्म भावना असल्याशिवाय घडू शकणार नाही. म्हणून हे कर्मात्म बांधत जाते. कर्मबंधच तयार होत नाहीये. नवीन संचिताचा विषयच निर्माण होत नाही. म्हणून बेसिक गोष्टीलाच कटिंग लावता यायला पाहिजे आपल्याला. कारण जीवन जसं जसं जगत जातं धरून त्याला आता पार्किन्सन आहेत बरोबर त्यांच्या घरी त्यांची आईचं त्यांना करावं लागतं. अगदी चांगल्या कर्तव्य भूमिकेतनं करता येते नाही असं नाही म्हणते मी. परंतु याच कर्तव्याला त्यांनी ईश्वरार्पणाची जाणीव जर जोड दिली तर काय होईल. आईचाही कर्मबंध सुटेल आणि यांचाही कर्मबंध सुटेल. बघा तीच घटना आहे. घटना तीच आहे आणि मी फक्त उदाहरण दिलं तुमचं राग नाही आला तुम्हाला. आणि प्रत्येकाला आपल्या जीवनात भोगावं लागणार नाही. आमच्या गाडीत जाताना विषय आला म्हणून मला ते एकदम आठवलं म्हणून मी सांगितलं. आता बाकीच्यांना जे करत नाही समाजामध्ये अशा प्रकारे कार्य जे घडत नाही ते स्वतःच्या स्वार्थाच्या जाणीवेतनं जर करत असतील तर त्याचा कर्मबंध लागल्याशिवाय राहणार नाही. आपण त्याची चिंता करू नये. देव बघून घेईल काय करायचे. योग्य सांगितलं योग्य आहे ना बरोबर आहे की नाही. कारण तो मनस्ताप होऊ शकतो आपल्याला. मग आपलं कर्म ईश्वरार्पण होईल का. कारण आपण परत अपेक्षा करतो कारण कंपॅरिझन आली ना. मी करतो हे करत नाहीत काय त्या वयस्कर लोकांचं हे दुःख आहे. म्हणून त्या दुःखाच्या जाणीवेमध्ये जर गेलो तर समत्व चित्ताचं राहील का. योग होईल का होणार नाही. असं क्षणाक्षणाला मी आणि माझा धर्म एवढाच विचार बाकी काही नाही. मला हे करायचंय हे माझ्या गुरूंच्या जाणीवेतलं आहे. मग मला काही त्रास झाला तरी मी हे असंच करणार. कारण ते मला कोणाला तोषवायचंय माझ्या गुरुला तोषवायचंय. हो मला बाकीच्यांशी काही घेणं देणं नाहीये. म्हणजे घेणं देणं आहे संबंधातलं आहे. मी काही नाही म्हणत नाहीये आहे की नाही. त्यामुळे ही जाणीव कारण माझं हृदय सद्गुरु जर असेल म्हणजे गुरु साक्षात परब्रह्म आलं म्हणून गुरुचा आधार त्याच्यासाठी आहे. गुरुला इतकं आतमध्ये आपल्या ठासून भरावं लागणार आहे लक्षात घ्या. म्हणून कारण देव जरा लांब वाटत राहतो आपल्याला. गुरु कुठंतरी जवळचा वाटत असतो. दोन्हीचा फरक पडतो आहे की नाही. शेवटी माझी आई माझी आहेच आहे की नाही. हा जो विचार आहे हा विचार आपल्या गुरुच्या जाणीवेतला आहे आणि तो आपल्याला गुरुच्या जाणीवेपर्यंत नेण्यास उपयुक्त पडणार आहे. म्हणून कोणाचं हृदय तोडायचं नाहीये आपल्याला कुठंच. उलट त्याच्यामधले जे काही संकल्पना गुरुबद्दलच्या असतील त्या अजून उत्क्रांत करता यायला पाहिजे. त्या जर आपण केल्या नाहीत तर काय होईल तो दोष आपल्याकडे लागू शकतो. कारण गुरु कुठल्या जाणीवेतनं कोणाला कुठं पाठवत असेल हे सांगता येत नाही ना. हे फार वेगळं गणित ते जाऊ त्याच्या छेदनाचे काही कारण नाही आपण. म्हणून मग अग्निकुंडी बीजे घातली ती अंकुर जशी जेवी मुकली तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. म्हणजे काय अग्निकुंडात घातलेले बी अग्नीच्या ह्याच्यात जर तुम्ही तव्यावरती गरम केली समजा बिया तर त्या त्याचं काय होणार आहे त्याचं झाड येणारच नाहीये बरोबर आहे की नाही. तसं अंकुर दशेला येत नाही त्याप्रमाणे मला अर्पण केलेले पुण्य पाप रूप कर्म ही सुख दुःख रूप फळ देत नाही. किती सुंदर ज्ञानेश्वरांचा शब्द आहे बघा की
ती जर कर्म मला अर्पण का करायची? कारण ते बीजच भस्म होणार आहे. पुनर्जन्माचा विषयच नाही, आहे की नाही? कसं ते म्हणतात, म्हणून अगा कर्मी जे उरावे तै तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देही एका. म्हणून अर्जुना, कर्म जर राहील तर त्याचे सुख किंवा दुःख फळ होईल आणि ते कर्मफळ भोगण्याकरता देह घ्यावा लागणार, म्हणजे जन्माला यावे लागणार. नियतीचा नियम आहे आणि त्यात मी काही करू शकत नाही, कारण मी देव आहे, कारण मीच ती नियती, माझीच नियती आहे ती. माझ्या बायकोला मी कसं सांगू? हा देवाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी खूपच आपल्या जाणीवेच्या स्वरूपात सांगितलं, आहे की नाही? म्हणजे देव सुद्धा जर त्याच्या बायकोला घाबरत आहे तर आपण थोडं घाबरायला काय हरकत नाही, असं आहे की नाही? तर ते उगाडिले मजकर्म तेव्हाची पुसिले मरण जन्म जन्मासवे श्रम वरिचिलीही गेले. तर ते कर्म जर कर्तृत्वासह मला अर्पण केले तर कर्माच्या अर्पणाबरोबरच जन्म मरण पुसले जाते आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मांतरी म्हणजे जन्मा आपण मरतो त्याच्या नंतर जन्मांतरी मिळणारे दुःखही नाहीसे होते. हे कर्मबंधचा समूळ नाश होतो, असं त्यांना म्हणायचंय. म्हणून अर्जुना यापरी पाहेचा वेळ नव्हेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझ. म्हणून अर्जुना, कर्म कर्तृत्व व भोक्तृत्व रहित होऊन मद्रूप होण्याची ही सोपी युक्ती तुला सांगितली आहे. बघा, त्यांनी तेच म्हटलेलं, ही किती युक्ती सांगितली, सोपी युक्ती सांगितली आहे आणि याप्रमाणे याचा अनुभव घेण्याला तुला फार वेळ लागणार नाही, असंही सांगितलंय. तुम्ही हे एकदा डोक्यात भरलं ना की आता याच्यानंतर घरी गेल्यानंतर सुरू करायचं, असं म्हणतात ते. फार वेळ लागणार नाही या, युद्ध सुरू आहे, लोक बसली आहे, तुला मारावं लागणार आहे, अर्जुनाला सांगताय. आपण कोणाची वाट बघायची आता? आपलं लागली सुरूच करायचं. इथनं सुटलं किंवा इथनं सुरू झालं की सुरू करायचं. आता इथनं पुढच्या क्षणापासून सुरू, असं ते त्यांना म्हणायचंय. म्हणून या देहाची बांधोडी न पडीजे, सुखदुःखाची सागरी न बुडीजे, सुखे सुखरूप घडीजे माझ्याची अंगा. बर, या संन्यास युक्तीने, हा संन्यास युक्ती आहे ही. संन्यास म्हणतो ना, ही युक्ती आहे संन्यास प्राप्त करण्याची. जे असेल त्याला, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांशीच आपला संपर्क येतोय. बघा, तुम्ही काही इथनं जाऊन कुठेतरी पलीकडच्या सोसायटीत राहणाऱ्या अनोळख्या व्यक्तीशी काही तुमचा संबंध येणार आहे का कधी? आहे की नाही? अगदी आलाही, अगदी ध्यान वर्गाला तर या लोकांचा तुमचा सर्वांचाच माझा संबंध आला, बरोबर आहे की नाही? पण त्यातनं घडतंय काय? आपण जे काही कृती करतो आहोत त्या सर्व ईश्वरार्पणच करतो ना. याचा काही कर्मबंध लागेल असं वाटतं का तुम्हाला? मग म्हणजे माझा 1 तासाचा 1.5 तासाचा जो काही सत्संग आहे, किमान 24 तासातल्या जीवनातल्या त्या 1 तासाचा कर्मबंध मला लागणार नाही ना. ही जर जाणीव ठेवली आणि हा काळ जर असा वाढवत आपण जर गेलो तर काय, 24 तासाचं जीवन कर्मबंध मुक्त होईल. हीच आहे, सुरुवात हळूच करायची आहे आणि स्पॅन वाढवत न्यायचा आहे. म्हणून 24 तासाचं जीवन हा योग व्हायला पाहिजे, ही साधना आहे. जाणीव सतत ठेवली पाहिजे. हा, एक्झॅक्टली, ती जाणीव आहे. ते सतत डोक्यात ठेवावं लागणार आहे. याच्यासाठी श्रवण मनन चिंतन आणि मग सततची जाणीव, निधिध्यास.
म्हणून सत्संगाची गणित फार महत्वाची आहे. लक्षात, सत्संग केला की सगळं जातंय, बरोबर ना. म्हणजे भले ठीक आहे आपण मध्ये 2 महिने सत्संग नाही केला, बरोबर आहे की नाही, पण त्याच्यातनं काय लॉस झाला हे तर कळलंच ना आपल्याला. आपण श्रवण मनन चिंतनाच्या जाणीवेत जे राहिले असतील त्यांना काही प्रॉब्लेम नाही, असं माझं मत आहे. हा परंतु जे राहिले नाहीत आणि जे मध्येच गळाले, बघा काही लोक गळालेली दिसत आहेत आपल्या समोर, त्यात काही नाकारण्यासारखं काही नाहीये. जे गळाले ते का गळाले हा पण विचार करायला पाहिजे, बरोबर. आणि जे गळाले नाहीत त्यांनी त्या जाणीवेत राहायचा प्रयत्न केला म्हणून ते परत जॉईन झाले. आणि ज्यांनी जाणीवेतही राहिले नाही पण चला परत सुरू झाले, आपण जाऊया या जाणीवेत आले, ते परत रिवर्किंग सुरू होतं त्यांचं. म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्ही असा नका, परंतु सत्संगात राहणं ही अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे या भूमिकेत. कारण आपण रोजच्या जीवनात एवढे लिप्त असतो की या भूमिकेपर्यंत येऊ शकत नाही प्रत्येक क्षणाच्या जाणीवेमध्ये. एनिवे, म्हणून या संन्यास युक्तीने देहाच्या बंदिवासात पडावे लागत नाही. कारण संन्यास वृत्ती झाली तयार, मला काही भगवी वस्त्र घालायची गरज नाही, मला काही कुठलेही अगदी असंच व्हायला पाहिजे तसंच असं काही नाही. सुशीलभूतता असो नसो मी केव्हाही ध्यान करू शकतोय. आता प्रत्येक गोष्ट अगदी त्या व्रत वैकल्याच्या स्टाईल मध्ये व्हायला पाहिजे असं काही नाही. मी उपास नाही केला तरी मला देव भेटू शकतोय, आहे की नाही. कारण हे सर्व कर्माशी रिलेट होत आहे, आपल्या उपवासाशी रिलेटच होत नाहीये ते काही. तर त्यांनी दिलं असतं इथं की रोज साबुदाणा खिचडी खात जा सकाळी. तसं काही ज्ञानेश्वर महाराजांनी कुठं उपास आहे, खायला काही मिळत नव्हतं बिचाऱ्यांना. कुठला उपास, कुठलं रव्याचे लाडू, कुठलं काय ते खाणार बिचारे. राजगिऱ्याचा लाडू पाहिजे ते काय अजून बाजारात जाऊन चला आता हे आलेलं आहे उपास आहे, सोमवार श्रावणी सोमवार आहे, मग ते काय आणतात ते रताळी घ्या. हा 4 दिवसापासून तयारी असते. आणि हे काही सांगितलं नाही हो त्यांनी, हे काहीही सांगितलं नाही. तुम्ही खावं नका काही काय, तर काही संबंध नाही त्याचा, कारण त्याच्याशी संबंधच नाहीये. ते जगण्याची साधना आहे, ते जगण्यापुरतच मर्यादित ठेवा. आणि भात खाल्ला तरी ईश्वर भेटणार आहे. स्वामी स्वरूपानंद त्यांच्या आयुष्यात जेवढे श्रावणी सोमवार येऊन गेलेले आहेत त्या सर्व श्रावणी सोमवाराला पडवळ्याचीच भाजी खात होते, गुरुवारलाही खात होते, आठवडाभर तेच खात होते, आयुष्यभरही तेच खाल्लेलं. काय विचार करायला. उपास कशाला म्हणायचं हे तर समजलं पाहिजे ना कुठं ना कुठं तरी. असं आहे ते. त्यामुळे आपल्याला ते त्या संन्यास युक्तीने, म्हणून ही संन्यासाची जाणीव तयार करता यायला पाहिजे असं म्हणता येते. बंदिवासात पडावे लागत नाही, म्हणून कुठलाही बंदिवास नाही याच्यात. मुक्त, ही मुक्तावस्था आहे एक प्रकारची. लक्षात घ्या, सुखदुःखाच्या समुद्रात बुडावे लागत नाही. कुठलंही सुख नाही, कुठलंही दुःख नाही. किती छान आहे बघा, आहे की नाही. माझ्या सुखस्वरूप अशा अंगाशी म्हणून बुडावे लागत नाही व सुखाने, मग त्याच्या पुढचं जे सुख आहे त्या सुखाने माझ्या सुखस्वरूप अशा अंगाशी तू मिळून जाशील किंवा मद्रूप होशील. म्हणून ईश्वराशी एकांत पावता यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ही घटना अत्यंत गरजेची आहे असं ते म्हणतात. आता इथं आपण थांबूयात आणि माझ्या वाणीला पण मी आता इथं विराम देतो. हरिओम.